NS न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। कोरोना 19 से ढोल ताशा बनाने वाले कारागिरों पर भूख से मरने की नौबत। महाराष्ट्र में उत्सवों की शुरुआत हो गई है, वहीं फिलहाल राज्य में गणेशोत्सव मनाया जा रहा है। मात्र प्रशासन द्वारा जारी की गई कोविड-19 की गाइडलाइन के अनुसार गणेशोत्सव तथा आने वाले त्योहारों को सादगी के साथ मनाने की सख्ती की वजह से सार्वजनिक मिरवणूक तथा अन्य कार्यक्रमों में ढोल ताशों बजाने पर पाबंदी है। जिसके चलते मिरवणूक तथा जलसा निकालने के लिए लगने वाले ढोल ताशों की मांग बाजार में नहीं के बराबर है, जिस वजह से मूर्ति कारखानों ढोल ताशा बनाने वाले कारागिरों पर सहपरिवार भूख से मरने की नौबत आ गई है। दरवर्षी आम्ही व्यवसाय करणारे असा व्यवसाय करायचा आम्ही का आम्हाला जेवणाला सुद्धा टाइम राहायचा नाही, पण या कोरोनामुळे सर्व व्यापारी लोकांवर जो संकट आलेला आहे, व्यापारी व्यवसायावर जो अपने बेरोजगारीचा हा ठप्पा बसला आहे। शासनाला माझी एक विनंती आहे की आम्ही दर वर्षाला गणपती उठले मागच्या वर्षाचे तर आम्ही लाखो रुपयाचा माल गणपती उठल्यानंतर सुद्धा आम्ही ऑर्डर देऊन द्यायचो। तुम्ही मागचे गणपती 2019चे गणपती उठले, त्याच्यानंतर मी मालाचा ऑर्डर दिला, 10 लाख रुपयाचा ऑर्डर दिला आणि तो माल मला डिसेंबरपर्यंत येऊन गेला आणि हा लॉकडाऊन मार्च महिन्यामध्ये लागला। असं आमच्या वाजंत्री व्यवसाय करणारे वाजंत्री वाजणारे लोकांवर जो संकट आलेला आहे, त्या संकटाची शासनाने काळजी घ्यावी अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे। कारण की व्यापारी लोकांवर जो संकट आलेला आहे तो सहन करण्याची गणपती बाप्पाने त्यांना सहनशक्ती द्यावं अशी मी बाप्पाजवळ विनंती करतो आणि शासनाला विनंती करतो की जे वाजणारे लोक आहेत आणि जे विक्री करणारे लोक आहेत त्यांना प्रशासनाने मदत करावी अशी मी माझी हात जोडून विनंती आहे। शासनाला मी हात जोडून विनंती करतो, शासनाने मला मदत करावी आणि जे वाजणारे लोक आहेत त्यांना सुद्धा मदत करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो वही विधानसभा चुनाव के दौरान पंतप्रधान नरेंद्र मोदी की परड़ी में सभा आयोजित की गई थी। इस दौरान सभा के बंदोबस्त व पंतप्रधान नरेंद्र मोदी की सुरक्षा के लिए पुलिस बल को तैनात किया गया था। इन सभी पुलिस कर्मचारियों के खाने का बिल पिछले 11 महीनों से न चुकाए जाने से मेस चालक पर भूख से मरने की नौबत आ गई है, जिस वजह से तत्काल प्रशासन द्वारा बिल न चुकाए जाने पर आत्महत्या करने का इशारा प्रशासन को ज्ञापन सौंपकर मेस चालक स्वामी इन्होंने दिया। आपल्या माननीय पंतप्रधान साहेब आपल्या परळीला विधानसभेच्या सभेसाठी आले होते। आल्यानंतर त्यांची पोलीस बंदोबस्तासाठी जेवणाची तयारी करायची होती, तरी आपल्या ग्रामीण सिटीचे पोलीस स्टेशनचे PI साहेब वरचे अधिकारी आले ते तरी एवढा आपल्याला सहकार्य करतात का म्हणलं हो ठीक आहे साहेब करतो म्हणलो मी असेल असं। मग ती म्हणली एवढे 15 ते 20 तारखेपासून तुम्हाला जेवणाची सोय करून द्यावं लागेल। हो ठीक आहे साहेब म्हणलो काय हरकत नाही म्हणलं देतो म्हणलो। नंतर दिल्यानंतर म्हणले 1 महिन्यामध्ये तुमचं बिल काढून देतो म्हणजे मला ठीक आहे बिल द्या म्हणलं साहेब काय हरकत नाही म्हणलं मी। 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिने झाले, काहीच नाही। आज जवळजवळ 10 महिने झाले, त्याच्या ₹1 सुद्धा आपल्याला दिले नाहीत। वारंवार मी पोलीस स्टेशनला गेलो, SP ऑफिसला गेलो, भोर मॅडमकडे गेलो, सगळीकडे गेलो, एकाने मला प्रतिसाद दिला नाही। पुन्हा शेवटी मी अर्ज SP साहेबांना दिलो, साहेब मला आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही काही आणि माझे रोजगार सगळं बंद झाले लॉकडाऊनमुळे। सध्या माझी परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे, त्याच्यामुळे मी एकदम कंटाळून गेलो। मी असं किराणावाल्याची उधारी आहे, भाजीवाल्याची उधारी आहे, सगळी उधारी मी सगळ्याला आज देतो उद्या देतो, किती दिवस तोंड द्यायचं, का करायचं मी करायचं हा मी माझ्या जीवावर सगळे हे झाले नाही सगळं मैं सत्य। तो वही पिछले 6 महीनों से मुंबई में लॉकडाउन की वजह से मेस वालों को रोजगार उपलब्ध नहीं है, वह पूरी तरह से बेरोजगार हो गए हैं, जिस वजह से मुंबई के डिब्बे वालों को आर्थिक परिस्थितियों का सामना करना पड़ रहा है।
जिस वजह से मुंबई के डिब्बे वालों को 3 महीने का अनुदान साथ ही हालात सुधारने की उम्मीद, ऐसी मुंबई डिब्बा वाला असोसिएशन ने केंद्र सरकार की तरफ मांग की है। गेले 6 महिने मुंबईच्या डबेवाल्याला रोजगार नाही आहे आणि रोजगार नाही, त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे। हळूहळू मुंबई पूर्वपदावरती येऊ पाहते आहे। काही शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय किंवा काही कॉर्पोरेट कार्यालय चालू झालेली आहेत आणि तिकडचा चाकरमानी डबेवाल्याला फोन करतो की डबेवाला माझा डबा घेऊन ये, परंतु मुंबईची लोकल सेवा पुरवत नसल्या कारणामुळे मुंबईच्या डबेवाला आपली सेवा देऊ शकत नाही आहे। तर केंद्र सरकारला आमची विनंती आहे की मुंबईची लोकल सेवा पूर्ववत बहाल करावी। ही जर तुम्हाला जमत नसेल तर मुंबईच्या डबेवाल्याची सेवा ही अत्यावश्यक सेवा मानून त्याला त्यांनी प्रवास करू देण्यात यावा आणि हे दोन्ही शक्य नसेल तर मुंबईच्या डबेवाल्याला 3000 रुपये महिन्याचं अनुदान द्यावं की जेणेकरून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल, अशी मुंबई डबेवाला असोसिएशनची केंद्र सरकारकडे मागणी आहे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।